किडनी फेल होणं म्हणजे शरीरातील कचरा, अतिरिक्त पाणी आणि इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्याची क्षमता कमी होणं किंवा पूर्णपणे थांबणं. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये रेनल फेल्युअर म्हणतात. किडनी फेल कधी होऊ शकते? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे अचानक होऊ शकते. ही काही तासांमध्ये किंवा काही दिवसात होऊ शकते. त्याचं कारण म्हणजे अचानक रक्तदाब खूप कमी होणं, अपघात किंवा जास्त रक्तस्राव झालेला असेल किंवा गंभीर इन्फेक्शन असेल, काही औषधांचा अतिवापर केलेला असेल जसं की पेन किलर्स, विषारी पदार्थ शरीरात गेलेले असतील किंवा हृदयविकाराचा झटका. ह्यामुळे किडनी पटकन निकामी होते. दुसरं म्हणजे हळूहळू. ही अनेक महिने किंवा वर्षांमध्ये हळूहळू निकामी होते. याचं मुख्य कारण म्हणजे अनुवंशिक आजार, खूप जास्त वेळ औषधांचा वापर करणं, किडनीमध्ये वारंवार इन्फेक्शन होणं. किडनी फेल होण्याची मुख्य लक्षणं म्हणजे सुरुवातीला जे दिसतात त्या लक्षणांकडे आपण सामान्य समजून दुर्लक्ष न करता लक्ष दिलं पाहिजे. लघवी कमी होणं, खूप जास्त होणं किंवा कमी होणं, पायावर, हातावर, चेहऱ्यावर सूज येणं, थकवा जाणवणं, कमजोरी जाणवणं, मळमळ, उलट्या, श्वास घ्यायला त्वचेवर खाज येणं, भूक न लागणं. किडनी फेल होण्याची आधुनिक कारणं म्हणजेच नवीन संशोधनानुसार लाईफस्टाईल हे मुख्य कारण आहे. जास्त मीठ, साखर, प्रोसेस्ड फूड, कमी पाणी पिणं, लठ्ठपणा, पेन किलरचा जास्त वापर करणं यासारख्या कारणांमुळे किडनी खराब होऊ शकते. त्याचप्रमाणे दीर्घकाळ जर आपण औषधं घेत राहिलं तर किडनी नक्कीच खराब होते. जसं की कोविडनंतर आपल्याला परिणाम दिसून येत आहेत की अनेक लोकांमध्ये किडनी डॅमेज झालेली दिसून येते. CKD अनेक वर्ष कोणतीही लक्षणं न दाखवता ती वाढत जाते. किडनी फेल होत आहे हे कसं ओळखावं? तर पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ब्लड टेस्ट करा, युरिन टेस्ट करा, अल्ट्रासाऊंड करा, GFR करा. किडनी पूर्ण फेल झाल्यावर काय होतं? तर शरीरामध्ये विषारी पदार्थ साठून राहतात आणि त्याचा आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होत जाताना आपल्याला दिसतो. पण आपण सामान्य कारणं आहेत म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. रक्तातील पोटॅशियम वाढून हृदयावर परिणाम होतो आणि अशा वेळी मग नंतर किडनी फेल होते. डायलिसिस करावं लागतं किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावं लागतं. किडनी फेल होणं टाळण्यासाठी नियमित BP आणि शुगरची तपासणी करा आणि कंट्रोलमध्ये ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा. पोटॅशियम वाढू देऊ नका. पोटॅशियम जर वाढलं तर त्याचाही आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दररोज पुरेसं पाणी प्या आणि मीठ कमी खा. पेन किलर्सचा वापर करू नका. जंक फूड कमी करा आणि वर्षातून 2 वेळा हेल्थ चेकअप नक्की करा. किडनी फेल अचानक किंवा हळूहळू होऊ शकते. बहुतेक वेळा ती डायबिटीज आणि BPमुळे होते आणि सुरुवातीला ही लक्षणं मात्र आपल्याला दिसत नाहीत. तेव्हा छोटी लक्षणं जर तुमच्या लक्षात आली तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती तपासणी करून घेऊ शकता आणि योग्य ते उपचार करून आपली किडनी फेल होण्यापासून नक्कीच वाचवू शकता.